तर 5 वाजले होते म्हणून उतरल्यावरच गावाकडे जायला निघालो होतो. आईला पण भेटणं होते आणि लग्न पण होते म्हणलं. तर आमच्या इथं सकाळ झाली होती आणि सकाळी ना आमच्याकडं असं घोगळ खेळायचा कार्यक्रम असते. तुमच्याकडे असते का नाही कमेंट करून नक्की सांगा मला. आणि पैसे असा मस्त असा रेडी झाला होता जसं काय याला पैसे दिलेत असं उभारण्यासाठी. आणि मी अशी गोल्डन कलरची मस्त अशी साडी घातली होती आणि ही माझ्या मामानं आणलेली बरं का. मला खूपच जास्त आवडला याचा कलर. तर सासूबाई आणि मी दोघी पण निघालो होतो आणि खूप जास्त ऊन झालं होतं आणि 12:30च लग्न होतं. तर इथं एवढी गर्दी झाली होती आणि खूप जास्त गरमी व्हायला लागली होती. वारं पण सुटणं गेलं होतं. तर थोडं मध्ये शिराळ पडल्यामुळं थंड वाटायला लागलं होतं अजून आणि इथं मस्त अशी नवरा-नवरीची एंट्री झाली होती. आणि वैशला हे बघायला का नाही खूप जास्त आवडते नवरा-नवरी वगैरे अशा गोष्टी. म्हणूनच आम्ही लग्नासाठी एवढं आवर्जून आलो होतो. कारण की ह्या गोष्टी त्याला पण दाखवायला पाहिजेत, की म्हणजे कसं असते कार्यक्रम वगैरे. आणि आमच्याकडं ना फक्त 7 मंगलाष्टिका झालं की लग्न झालं, कन्यादान वगैरे केलं की दुसरं काही नसते, 7 फेरे वगैरे असं. आणि तर वयचं बघा कसं केसला खेळणं चालू होतं. ती एक दीदी बसली होती तिच्यासोबत. अजून पण गावाकडं अशा पद्धतीने जेवायला वाढतात आणि अशा पद्धतीने जेवण करतात. मस्त असं जेवायला केलं तर चपाती, भाजी, वरण, भात, पापड वगैरे. आणि सगळ्यात जास्त आम्ही काय खाल्लं असेल तर ते फक्त मठ्ठा पिला बरं का. कारण की जेवण जाना गेले उन्हामुळं, त्यामुळं मठ्ठाच जास्त लागला आणि म्हैसला मठ्ठाच पिऊ घातला जास्त करून, पाणी नाही म्हणून. आता कार्यक्रम कोणता का असना वंशला ना सेपरेटच जेवायला पाहिजे. मग जेवण केल्यावर मस्त असा फोटो काढून घेतला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.